सोलापूर जिल्ह्यातील कोबी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। कुरोली तालुक्यात अर्धा एकर कोबीचं नुकसान झालं, मात्र शेतकऱ्याला पंचनाम्यापासून वंचित ठेवल्याने शेतकरी हवालदिल झाला। अतिवृष्टीमुळे भातशेती उद्ध्वस्त झाली। हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे मातीमोल झालं। मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळते तर काही ठिकाणी मदत मिळतही नाहीये। ही मदत तुटपुंजी असल्याचं म्हणत पेरणीचा खर्च तरी काढणार कसा, असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला। मराठवाड्याला पावसाने झोडपल्यामुळे अनेकांची घरं आणि शेती उद्ध्वस्त झाली। पूरग्रस्तांसाठी साताऱ्यातील कराड तालुक्याच्या प्रत्येक गावातून आणि शहरातून जीवनावश्यक साहित्य जमा करण्यात आले। मराठवाड्यातील शिरूर, कासार, जाट, नांदूर आणि पाटोदा या गावांचं अनेक ठिकाणी हे साहित्य पोहोचवलं जाणार आहे। अकोल्यातील अतिवृष्टीमुळे फळबागांना फटका बसला। संत्र्यांची झालेली गळती आणि पीक विमा न मिळाल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने जेसीबीच्या माध्यमातून संत्र्यांची झाडं उद्ध्वस्त केली। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथं शालेय विद्यार्थ्यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला। नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून मदत फेरी काढली, तर या मदत फेरीच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी करता 13,000ची रक्कम जमा करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थिती ओसरून 8 दिवस झाले, मात्र तरीही शेतशिवारातील पाणी अद्याप ओसरलं नाही। त्यामुळे कळंब तालुक्यातील पिंपळगाव इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा 10 एकरवरील कांदा सडून गेला। दरम्यान धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी शेतातील पाणी ओसरायला सुरुवात झाली, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक काढणीची लगबग सुरू केली आहे। पावसात नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक चिंतेत सापडला। लातूर जिल्ह्यात खरीपाच्या पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला, त्यामुळे सोयाबीन उत्पादक आणि फळबागायतदार हवालदिल झालेत, तर पपईला चांगला दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बीडच्या कपिलधारवाडीत रस्त्यांच्या भेगा आणि घरांना तडे पडलेत। यामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। धाराशिव जिल्ह्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं। यावेळी गणेश नाईक यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती अतिशय विदारक असल्याचं वक्तव्य मंत्री जयकुमार गोरेंनी केलंय, तर मुख्यमंत्री लवकरच पूरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। केळी आणि पपई फळांचा विमा ऑक्टोबरऐवजी जून जुलै महिन्यात काढण्याची मागणी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली, तर याबाबत कृषी मंत्री दत्ता भरणेंसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत करणार आहेत। आमदार गोपीचंद पडळकरांनी ही माहिती दिली, तर फडणवीस चांगला निर्णय घेणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुण्याच्या पर्वती परिसरात पाईपलाईन फुटली। बोरवेलचं काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। पिंपरी निगडी दरम्यान मेट्रोचं काम सुरू आहे। दरम्यान या ठिकाणी उभारल्या जाणाऱ्या पिलरसाठी खोदलेल्या महाकाय खड्ड्यात पाणी साचलं। या ठिकाणी संरक्षक कठडे नाहीत, तरीही मुलं पोहण्यासाठी या खड्ड्यात उतरले, त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवली जाते। अमरनाथच्या ढवळेवाडा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत 6 महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आली, मात्र उद्घाटन न झाल्यानं विद्यार्थ्यांना पत्र्याच्या छताखाली बसवण्यात येत असल्याचं समोर आलंय। तातडीनं नव्या इमारतीत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे। परभणीच्या राजवाडी परिसरातील रस्त्यावरील पुलाचे कठडे वाहून गेले, त्यामुळे अपघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली। तातडीनं कठडे दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्तीपत्राचं वाटप करण्यात आले। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। 55 जणांना अनुकंप तत्वावर नोकरी आणि 94 उमेदवारांना शासकीय नोकरीचे आदेश देण्यात आले। पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचं आधार कार्डही खोटं असल्याचं समोर आलं आणि या आधार कार्डवर अस्तित्वात नसलेला पत्ता आहे। निलेश घायवळनं पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थेट लंडन गाठलं। पोलिसांच्या रडारवर असताना घायवळ देश सोडून पळाला। काही दिवसांपूर्वी त्यानं फेक माहिती देऊन पासपोर्टही काढल्याचं समोर आलं। पुणे सोलापूर महामार्गावरील पाटस टोल नाक्यावर स्थानिकांकडून टोल वसुली केली जाते। यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आक्रमक झाल्यात। आक्रमक होत त्यांनी टोल वसुली रोखली। टीईटी सक्तीसंदर्भात सरकारने पुनर्विचार करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली। यासाठी शिक्षक संघटनांनी सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला, अन्यथा टीईटीच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा देण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी धाराशिवमध्ये झाडावर चढून महिलेनं आंदोलन केलं। दरम्यान आमदार राणा पाटील यांनी समजूत काढल्यानंतर 4 तासांनी ही महिला झाडावरून खाली उतरली, मात्र ही महिला अद्याप आंदोलनावर ठाम आहे।
बदलापूर रेल्वे स्थानकावर महिलांनी गरबा खेळला। यावेळी लोकल ट्रेनलाही सजवण्यात आलं होतं। दरम्यान गरबा पाहण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केली होती। रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील वाद विकोपाला पोहोचला। राष्ट्रवादीचे जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी आमदार महेंद्र दळवींवर केलेल्या टीकेनंतर दळवी समर्थक आक्रमक झालेत। वैयक्तिक टीका सहन करणार नाही असा इशारा देत शेकडो कार्यकर्ते एकवटले। पुण्यात उद्धव ठाकरेंचा सत्कार करण्यात आला। मणिपूरच्या भगिनीने सत्कार केल्यानंतर निशब्द झाल्याचं वक्तव्य ठाकरेंनी केलं। तर मणिपूर पेटला असताना काही करू शकलो नाही याचं वाईट वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली। किरण सरनाईक यांनी 14,000 बोगस मदत करून घेतल्याचा आरोप शेखर भोयर यांनी केला आहे। तर आगामी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत बोगस मतदान होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी जमेल तिथे स्वबळावर लढणार असल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचंही ते म्हणाले। ओबीसी बैठकीतून डावलल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। फडणवीसांची ओबीसी आरक्षणावर दुटप्पी भूमिका असल्याची टीका राजापूरकर यांनी केली। मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मिळणारे वंजारी समाजाचे 2% आरक्षण रद्द करा असं म्हटलं होतं। जरांगे पाटलांच्या वक्तव्यामुळे राज्यात सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहिल्यानगरच्या दौऱ्यावरती आहेत। आज अमित शहा शिर्डीत मुक्कामी असून उद्या साईबाबांच्या दर्शनानंतर अहिल्यानगरमधील विविध विकास कामांचं अमित शहा उद्घाटन करतील। आज मुख्यमंत्री त्यांच्यासोबत असून पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काही चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन झालं। चित्रपट महर्षी व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली। दरम्यान संध्या शांताराम यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जाते। भिवंडीत धर्मांतराचा डाव हिंदुत्ववादी संघटनांनी उधळून लावला। या प्रकरणात 3 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक केलेल्यांमध्ये एका अमेरिकन नागरिकाचाही समावेश आहे। भिवंडीच्या येवई परिसरात मुंबई नाशिक महामार्गावर भरधाव वाहनाने 10 वर्षीय मुलीला धडक दिली। यात मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं शिर्डी विमानतळावर आगमन। मुख्यमंत्र्यांकडून शहांचं स्वागत। अमित शहा उद्या शिर्डीत साईबाबांचं घेणार दर्शन। बाळासाहेब ठाकरेंच्या पार्थिवासंदर्भात रामदास कदमांनी केलेले आरोप खोटे। रामदास कदमांनी माफी मागावी नाहीतर कोर्टात खेचणार, अनिल परबांचा इशारा। रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की जाळलं, अनिल परबांचा सवाल। तर रामदास कदम ठोकणार अनिल परबांवर मानहानीचा दावा। मी गद्दार आणि नमक हरामांना उत्तर देत नाही। रामदास कदमांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर उद्धव ठाकरे खरे गद्दार, रामदास कदमांचा ठाकरेंना टोला। ओबीसी संघटनांसोबत सरकारची चर्चा। 2 सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी। 10 ऑक्टोबरच्या मोर्चावर ओबीसी नेते ठाम। परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR कसा काढला? ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळांनी व्यक्त केली नाराजी। GR रद्द होऊ शकत नाही। ओबीसी नेत्यांच्या मागणीवर मनोज जरांगे संतापले। ओबीसी नेते राजकारण करत असल्याची टीका। गौतमी पाटील कार प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीसच करणार। गरज असेल तरच गौतमीला चौकशीसाठी बोलवणार। तर सीसीटीव्ही मध्ये गौतमी दिसत नसून फक्त चालकच असल्याची पोलिसांची माहिती। ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी विराट, रोहितचं कमबॅक। तर शुभमन गिल भारतीय वनडे संघाचा नवा कर्णधार। आणि शक्ती चक्रीवादळ घोंगावतंय। मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात पावसाची शक्यता।